आणि म्हणून या जागेवर देवाचा वास आहे, देवाचा आशीर्वाद आहे, पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, म्हणून तर एवढ्या उन्हामध्ये तुम्ही इकडे बसलेला आहात. आणि कडाक्याचं ऊन आहे, वरती काही नाही. खरं म्हणजे आमच्यावर मंडप आहे, तुमच्यावर मंडप नाही, तरी सुद्धा तिकडे म्हणजे दुपारी तर ह्याच्यापेक्षा किती गर्दी होती, 4 पट गर्दी होती. आणि म्हणून इथं भक्तीचा भाव आहे आणि अखंड नामस्मरणाने वातावरणात देखील प्रसन्नता आहे. आणि म्हणूनच उन्हा तानाची, पावसाची, वाऱ्याची कोणी पर्वा न करता अशा प्रकारच्या संतांच्या प्रवचनाला, कीर्तनाला लोक आवर्जून हजर राहतात. मला आठवतंय आमचे धर्मवीर आनंद दिघे साहेब अखंड हरिनाम सप्ताह कधी चुकवत नव्हते. आम्ही त्यांच्या सोबत जायचो आणि ते म्हणायचे, माणसाच्या आयुष्यामध्ये हे सगळं नुसतं आपलं धावपळच असते, धकाधकीच्या आयुष्यामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून थोडा काळ होईना माणूस पांडुरंगाच्या नामस्मरणात विलीन तल्लीन होतो. आणि म्हणून इथं गेलं पाहिजे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माहित आहे, सर्व वारकरी बंधू, भक्तगण आणि भक्तिपंथावर चालत असलेले सर्व टाळकरी, माळकरी या सगळ्यांना मी वंदन करतो. आणि त्याचबरोबर ही महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. विठुरायाचं नमन करणाऱ्या भक्तामध्ये साक्षात विठ्ठलाचा अंश येतो असे आपले संत सांगून गेले. त्यामुळे अखंड हरिनाम सप्त्यामध्ये सहभागी झालेले आपण सर्व माझ्यासाठी साक्षात विठ्ठल स्वरूप आहात. आणि म्हणून मी आपलं दर्शन घ्यायला आलोय. नामदेव कीर्तन करी, पुढे नाचे पांडुरंग, जनी मने बोला ज्ञानदेवा अभंग. आणि असं संत जनाबाई समस्त वारकरी बांधवांना सांगून गेल्यात. खरं म्हणजे आज सोन्याचा दिवस आहे. दृष्टी देखील संतास, अवघा निरसला शिन, देखता संत चरण, आजी दिवाळी दसरा, सेना म्हणे आले घरा. ही आपली परंपरा आहे. आणि म्हणूनच आज तीच भावना माझ्या भाविकांच्या मनात देखील दाटून आलेली आहे. संत सहवास आणि हरिनामाचा जप करत साऱ्या चिंता मिटतात, जगण्याची कोंडी सुटते, अनेक प्रश्न उलगडतात, अनेक प्रश्न सुटतात. आणि म्हणून मनाला उभारी आणि जगण्याची दिशा मिळाल्याची भावना अशा प्रकारच्या अखंड हरिनाम सप्ताहामधून मिळत असते. आणि म्हणूनच मी स्वतःला भाग्यवान समजतो. आज एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला एक मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री होतो. सर्वसामान्य गोरगरीब परिवारातला एक मुख्यमंत्री होतो. मला आठवतंय पंढरपूरला माझी आजी होती त्यावेळेस. आजी, माझे आई वडील मला घेऊन गेले होते पंढरपूरला. ती आठवण मला आली. दरवेळी यावेळेस देखील महाराज, यावेळेस पण जेव्हा आषाढी आली 8 दिवस आधी मी गेलो, तिथली सगळी व्यवस्था पाहिली. कारण हे पांडुरंगाचे वारकरी यांची कुठेही गैरसोय होऊ नये, त्यांना त्रास होऊ नये, त्यांना सगळ्या सोयी सुविधा मिळाव्या, तिथं स्वच्छता असावी, पिण्याचं पाणी असावं, सगळ्या सुविधा असाव्यात. हे कुणाचं काम आहे? मुख्यमंत्री म्हणून नाही, त्या पांडुरंगाचं एक वारकरी म्हणून हे माझी जबाबदारी आहे. आणि म्हणून यावेळेस देखील अनेक लोक पंढरपूरला गेले असतील आषाढी वारीला आणि आपल्याला चांगला अनुभव आला असेल. दर वर्षा गणिक या ठिकाणी त्या आषाढी आणि कार्तिकीला जेवढ्या सोयी सुविधा आपल्याला देता येतील त्या दिल्या पाहिजे. आणि म्हणूनच आज मी एवढंच सांगतो की खऱ्या अर्थाने हे श्री क्षेत्र गोदावरी धाम श्री महंत गंगागिरीजी महाराजांनी वारकरी संप्रदाय वाढीसाठी 177 वर्षापूर्वी अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात केली. आणि आज त्या खऱ्या अर्थाने आज आपण इथं पाहतोय गेल्या 177 वर्षापासून श्री क्षेत्र सरला बेटच्या महंतांनी अखंड हरिनामा सप्त्याची
ही परंपरा अविरत कायम ठेवलेली आहे. आणि म्हणून मी आपले मंत या ठिकाणी गंगागिरी महाराजांचे खऱ्या अर्थाने त्यांचं काम पुढे नेणारे रामगिरी महाराज यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन करतो. आणि मगाशी काय गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची नोंद पण घेतली. खरं तर विठ्ठलाची भक्तीची हरिनामाची परंपरा एवढी समृद्ध आहे की कुठलाही विक्रम त्यापुढे खुजाच आहे, छोटा आहे. आणि म्हणून आपल्या सप्ताहाची दखल घेतल्याने या गिनीज बुकाचंच वजन आणि उंची वाढलेली आहे. आणि म्हणून महाराष्ट्रात अखंड हरिनाम सप्ताहे पंढरपूर, आळंदी, देऊ सारख्या ठिकाणी आणि राज्यभर आयोजित केले जातात. अतिशय सुंदर असं भक्तिमय वातावरण असतं. पहाटे काकड आरती होते, तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी यांचं पारायण होतं. आणि आपण पाहतो की एक सगळीकडे भजन, प्रवचन, हरिपाठ अशी सगळी वातावरण निर्मिती होते. त्यामुळे हा आठवडा कसा जातो ते आपल्याला कळत देखील नाही. आणि म्हणूनच संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत गोरा कुंभार, संत चोकामेळा, संत जनाबाई, संत तुकाराम, संत नामदेव, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताबाई, संत सावतामाळी, संत सोपानदेव यांच्या सोबतच अनेक संतांनी आपल्या अभंगातून, आपल्या प्रवचनातून, आपल्या निरूपणातून एक सकारात्मक दिशा समाजाला देण्याचं काम केलेलं आहे. तीच सकारात्मकता, एक पॉझिटिव्हिटी सगळ्यांनी जपली पाहिजे. आणि म्हणूनच काय आपण पाहतो ते बघा, आज जे काय चाललंय आपण पाहताय. आणि आता माझ्या बहिणी इथे आहेत. माझ्या बहिणींना देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही चालू केली. आज लगेच किती महिलांना मिळाले पैसे? 14 तारखेपासून सुरू झालंय. उद्या, परवा, 13 रक्षाबंधन पर्यंत सगळ्यांच्या खात्यात 2-2 हप्ते सगळे दिले जातील. आणि त्याचबरोबर ज्या माझ्या बहिणींचे फॉर्म कुठं त्रुटी असेल, काय अडचण असेल, ते देखील दूर केले जातील. जुलैपासून ही आपली योजना सुरू झाली आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये जरी तुमचा फॉर्म भरला तरी 3 महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. आणि लाडकी बहीण केली आम्ही, तर विरोधक म्हणाले लाडकी बहीण आणली, आता लाडक्या भावाचं काय? आम्ही लाडका भाऊ पण आणला. त्यांना वाटलं हे आणणार नाहीत. त्यांना वाटलं लाडक्या बहिणीला पण लगेच काही योजना कशी देतील एवढी. यांच्याकडे कुठं पैसे आहेत? पैसे असतात पण देण्याची नियत लागते, नियत. आणि ती आम्ही दाखवली. आणि म्हणून लाडक्या भावाला पण 6,000, 8,000, 10,000 महिन्याला स्टायपंड देण्याचा निर्णय सरकारने घेतला. आणि काल मी पाहिलं अनेक ठिकाणी नगरपालिका, महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांत ऑफिस, खाजगी कंपन्या, बँका यामध्ये अप्रेंटिसशिपसाठी मुलांना अपॉइंटमेंट देणं चालू झालं. आणि ही जे बेरोजगार मुलं आहेत त्यांना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे 10,000 रुपयापर्यंत स्टायपंड मिळणार. ही योजना देखील या देशामध्ये आणणारं हे आपलं पहिलं राज्य आहे, महाराष्ट्र. माझ्या बहिणींना 3 सिलेंडर मोफत वर्षात देण्याचाही निर्णय आपण घेतला. त्याचबरोबर शेतकऱ्यांना देखील वीज पंपानी शेती करणाऱ्यांना वीज बिल माफ करण्याचा देखील आपण निर्णय घेतला. जे आपले ज्येष्ठ आहेत सगळं आता झालं, बहीण झाली, भाऊ झाला, शेतकरी झाला. ज्येष्ठ म्हणाले आम्ही काय घोडं मारले. मग ज्येष्ठांना पण वयोश्री योजना आपण सुरू केली. 3,000 रुपये त्यांच्या खात्यात जमा होतील. आणि लोकांना म्हणाले आम्हाला पंढरपूरला जायचं आहे, आम्हाला शिर्डीला जायचं आहे, आम्हाला अष्टविनायक करायचं आहे, आमच्याकडे पैसे नसतात. मग आपण
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना पण सुरू केली आणि त्याचा पण नोंदणी सुरू झालेली आहे. अशा अनेक योजना आपण सुरू केल्या. लेक लाडकी लखपती योजना सुरू केली. आणि त्याचबरोबर मी आपल्याला नारायणगिरी महाराजांना सांगतो, रामगिरी महाराजांना, की एक मुलगी उच्च शिक्षण घेत होती. तिला डॉक्टर व्हायचं होतं. तिने आत्महत्या केली. कारण 50% फी आपण भरत होतो आणि 50% फी पालक भरत होते. पण 50% फी पालकांना भरता आली नाही, म्हणून त्या मुलीने आपल्या पालकांना चिंता नको, भार नको म्हणून आत्महत्या केली. रामगिरी महाराज, मी आपल्याला सांगतो, रात्री 12:30 वाजता मला कळलं. मी जवळपास 1 वाजता आमचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांना फोन केला. आपल्या सरकारमध्ये अशी घटना होता कामा नये. आपण म्हणतोय सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि या सर्वसामान्यांच्या सरकारमध्ये अशा प्रकारची घटना घडता कामा नये. त्याच दिवशी आम्ही ठरवलं, जेवढ्या मुलींना उच्च शिक्षण घ्यायचं आहे त्याची 100% फी सरकार भरणार. महाराज, संधी मिळाली म्हणून बोलतोय मी. तुम्ही म्हणाले एकनाथ महाराजचं प्रवचन चालू झालं का? हे लोकांसाठी करतोय. हे आम्ही सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम करतोय, पण हे लोकांना बघवत नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्याबरोबर अनेक लोकांना पोटदुखी सुरू झाली. पोटात दुखायला लागलं. म्हणाले, हे काय देणार, हे कुठून देणार, हे फक्त चुनावी जुमला आहे, हे काय योजना होणार नाही. जसे पैसे खात्यात जमा व्हायला लागले की त्यांचे चेहरे पांढरे फटाक झाले आणि म्हणाले, लवकर लवकर काढून घ्या, पैसे लवकर लवकर काढा, नाही तर सरकार वापस घेईल. पहिले म्हणाले देणारच नाही, दिल्यावर म्हणतात लवकर काढा. अरे हे देणारं सरकार आहे, घेणारं नाही. ही देना बँक आहे, लेना बँक नाही. आणि म्हणून जे आम्ही करतो ते प्रामाणिकपणे करतो. जे होणार आहे तेच आम्ही बोलतो. जे व्हायचं, जे करायचं तेवढंच आम्ही बोलतो. आणि म्हणून आज सरकार स्थापन झाल्यापासून शिवासाहेब चालू आहेत, आरोप चालू आहेत, परंतु एकनाथ शिंदे आणि आम्ही सरकार, माझे दोन्ही उपमुख्यमंत्री, आम्ही कुठल्याही आरोपाला उत्तर आरोपाने देत नाही, कामातून देतो. आणि तुमच्यासारखे संत आमच्या पाठीशी आहेत म्हणून आम्हाला काही भीती नाही आहे. हा आशीर्वाद जो आहे संतांचा, या वारकऱ्यांचा, याच्यामुळे ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते, काम करायची उर्मी येते आणि काम आपण करतो सर्वसामान्यांसाठी. आणि म्हणूनच आम्ही किती जरी राजकारणी मुख्यमंत्री असलो तरी सुद्धा तुमच्यापेक्षा आम्ही, आमचं स्थान जे आहे, हे आध्यात्मिक जे अधिष्ठान आहे ते मोठं आहे, संतांचं अधिष्ठान मोठं आहे, हे मी नेहमी सांगत असतो. कारण शेवटी संत परंपरा ही श्रेष्ठ आहे. आणि म्हणूनच आज एवढंच मी सांगतो की आज जो या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह जात होतोय, मला वाटतं एकदा आपल्या तिकडं वैजापूरला आलो होतो आणि वैजापूरला देखील पाहिलं मी. एकादशीला पंगत होती. आज पण एकादशी आहे. बघा कसा योगायोग आहे. एकादशीला एकनाथ तुमच्या दर्शनाला आलेला आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की माझ्या बहिणींना, की आजपर्यंत मी आकडा बघितला, 80 लाख माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत. 80 लाख बहिणींच्या. आता उद्या 2-3 दिवसामध्ये जवळपास 1.5 कोटी महिला भगिनींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. उरलेल्या बहिणींच्या टप्प्याटप्प्याने पैसे जमा होतील. ही सुरुवात झालेली आहे आणि ही थांबणार नाही. 2 महिने 4 महिने नाही, पूर्ण आर्थिक वर्षाची तरतूद आम्ही केली आहे. आणि पुढची अनेक वर्ष तुमच्या आशीर्वादाने,
ही योजना कायम चालू राहणार एवढंच आपल्याला सांगतो। पण जे लोक आपली दिशाभूल करतायत, महाराज फक्त दिशाभूल करून हे थांबले नाहीत, हे कोर्टात गेले, कोर्टामध्ये गेले, बोले ही योजना बंद करा। माझा न्यायालयावर विश्वास होता, न्यायालयाने त्यांचं अपील फेटाळलं, त्याने एक जोरदार चपराक दिली आणि माझ्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला आणि त्यांचे तोंड पडले। आपण आनंदाचा शिदा देतो, दिवाळी, दसरा, गणपतीला काय मिळतं त्याच्यामधून? रवा, साखर, मैदा, डाळ, तेल एवढं आपण देतो, काही जास्ती काय उपकार करत नाही। पण त्याच्यावर पण कोर्टामध्ये जाण्याचं पाप या लोकांनी केलं, म्हणजे गरिबाच्या तोंडचा घास पळवण्याचं पाप कोण करतंय? मग माझ्या बहिणींना माझं सांगणं आहे, तुमचे भाऊ तुमच्या सोबत आहेत, मी आहे, माझ्याबरोबर आणखी 2 उपमुख्यमंत्री भाऊ आहेत, इथं बसलेले सगळे भाऊ आहेत, तुमची काळजी हे भाऊ घेणार, तुम्हाला जी मदत करायची आहे ती सगळी करणार, महिला सक्षमीकरणासाठी जे निर्णय घ्यायचे ते घेणार। आणि तुम्हाला मी एवढंच सांगतो, फक्त खोडा घालायचं काम ज्यांनी केलंय, ही योजना बंद पडायचं काम ज्यांनी केलंय, त्या सावत्र भावांपासून सावध राहा। एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकमध्ये बोलतायत, तर दुसरीकडे नाशिकमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली असल्याचं पाहायला मिळतंय। ही नाशिकमधली थेट दृश्य आपण पाहतोय, थेट जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। हरीश, काय सद्यस्थिती आहे? बहुधा काही तांत्रिक कारणांमुळे आपला आवाज हरीश यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये, आपण पुन्हा त्यांच्याशी कनेक्ट होऊयात। हरीश, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? आवाज येत? हरीश, सध्या तिथे काय सद्यस्थिती आहे? पोलिसांनी काय भूमिका घेतली आहे? नाशिकमध्ये सध्या आपण ही दृश्य पाहतोय। नाशिकमधल्या भद्रकाली परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। सकल हिंदू समाजाच्या मोर्चा दरम्यान हा तणाव नाशिकमध्ये निर्माण झाला। सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। नाशिक पोलिसांकडून ही माहिती देण्यात आली आहे। नाशिक शहरात पोलिसांनी चोख बंदोबस्त देखील तैनात केलेला आहे आणि नाशिकच्या भद्रकाली परिसरात सध्या तणावाची स्थिती असताना नाशिक पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। सकल हिंदू समाजाच्या मोर्चाच्या दरम्यान ही तणावाची परिस्थिती निर्माण झाली असल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकमधली ही दृश्य आपण पाहतोय। नाशिक शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त आता तैनात करण्यात आलेला आहे। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। हरीश, काय सद्यस्थिती आहे? आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये आज हिंदुत्ववादी संघटनांनी बंद पुकारलेला होता। बांगलादेशामध्ये जे हिंदूंवरती अन्याय अत्याचार होतो या विरोधामध्ये हिंदुत्ववादी संघटनेने आज नाशिक बंदची हाक दिलेली होती। सकाळपासून नाशिक शांततेमध्ये बंद होतं, मात्र त्यानंतर मोटारसायकल रॅली जी आहे हिंदुत्ववादी संघटनांनी काढलेली होती आणि त्यानंतर भद्रकाली परिसरातल्या दूध बाजार या परिसरामध्ये जेव्हा ही रॅली पोहोचली त्या ठिकाणावरून खरं तर वादाला सुरुवात झाली। मी आता त्याच परिसरामध्ये आहे आणि आपण जर बघितलं तर दूध बाजार पोलीस चौकी शेजारी एक मस्जिद देखील आहे। या ठिकाणी जेव्हा हा जमाव जमला आणि घोषणाबाजी सुरू झाली, तिथून खरं वादाला सुरुवात झाली आणि त्यानंतर दगडफेक झाली, मारहाण झाली आणि मोठ्या दगडफेक आहे ती मोठ्या प्रमाणात झाली आहे। आता काही मुस्लिम समाजाचे धर्मगुरु देखील आपल्या सोबत है। क्या घटना हुई थी और क्या चल रहा था आज और किस वजह से ये सब आज तनावपूर्ण वातावरण? 2 बजे नमाज छोटी जुम्मा की और कुछ लोग हमारे बाहर निकले नमाज होने के बाद में। ये लोग एकदम 200-250 के माप के साथ में आए और घोषणाबाजी करने लगे, दुकानें बंद करो, मस्जिदें बंद करो, उनके अंदर घुसने की तैयारी चल रही थी। फिर हमारे कुछ समझदार लोग थे, उन्होंने बीच में आके मदद करके उनको आगे निकाल दिए और हमारे लोगों को रोक दिए। ये सुबह से चल रहा था, दुकानें सुबह से बंद थी, लेकिन ये जबरन बोल रहे मस्जिद ही बंद करो, दुकान ही बंद करो, और घोषणाबाजी गाली गलौज भी करे उन्होंने और मस्जिद के ऊपर कुछ फेंके भी ऊपर। लेकिन अगर आज हिंदुत्ववादी संगठनों ने बंद का ऐलान किया था, फिर भी दुकानें यहाँ शुरू थी,
तो क्या बांग्लादेश में जो हिंदुओं पर अत्याचार हो रहा है तो क्या उसका लोग ये उसका समर्थन करते हैं? तो उसका तो देश के अंदर तो उसका तो ये करेंगे ना, समर्थन करेंगे ना लोग। लेकिन हमारा क्या है, एक दूसरे का हमारा कुछ संबंध ये नहीं है। लेकिन ऐसा है कि भाई मिल के करो, तू थोड़ा यानी तुम ऐसा किसी को नुकसान मत पहुँचाओ, किसी धर्मों के ऊपर यानी मस्जिद के ऊपर यानी किसी को यानी तगड़ फेंक मत करो, ये मत करो। बस बाकी हमारा यही बोलना है। बाकी हम लोग हमारे संबंध सबसे जो है ये हमारे बंडू भाई चाटुकर है, हम लोग है ना एकदम एक चौक में एकदम शांति से जमुना का संबंध है हमारा, हिंदू हमारा- मुसलमान मिलजुल के हम रहते हैं यहाँ पर। हम उनके त्यौहार में जाते हैं, वो हमारे त्यौहार में आते हैं, ऐसा कोई बात नहीं थी। लेकिन कुछ ये राजकारणी लोग, कुछ समाजखंड लोग ऐसा चाहते हैं शहर के अंदर कुछ ना कुछ इसको यानी शांतता गालबोट लगे, ऐसा कुछ लोग चाहते हैं। तुम्ही काय आवाहन कराल की आता ही जी घटना घडली काय तुमचं आव्हान आता जी घटना घडली ती एकतर घडायला नव्हतं पाहिजे, आणि आता जे घडलं जे झालं गेलं, आता तर आपण दोन्ही समाजाला आव्हान करू शकतो बुवा आपले जुने संबंध एकमेकाशी सर्वांनी शांततेमध्ये राहावं, परत जातीय सलोखा एकत्र टिकला पाहिजे, ही आमची इच्छा आहे। नक्कीच आपण बघितलं तर धर्मगुरू असतील, नेते असतील, सगळेजण आवाहन करतायत आणि शांततेचं आवाहन करताय। सकाळी शांततेत सगळा खरं तर हा बंद जो आहे तो सुरू होता, मात्र त्यानंतर दुपारी त्याला कुठेतरी गालबोट लागला आणि याच ठिकाणावरून वादाला सुरुवात झाली आहे। काही ठिकाणी दगडफेक झाली, अनेक जण जखमी झाले, पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या, त्याचबरोबर सारडा सर्कल जवळ गोळीबार देखील हवेमध्ये पोलिसांनी केलाय। आता तणावपूर्ण शांतता नाशिकमध्ये आहे आणि जमाव जो आहे याला शांत करण्याचा प्रयत्न पोलिसांकडनं केला जाताना दिसतोय। बरं हरीश, तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। या बातमीचे प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि याशिवाय इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच